आज बघा मस्तमध्ये मी बोंबील कांदा बनवणार आहे। बोंबील बघा साफ करून घेतलेले आहेत, स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत 2-4 पाण्याने। आणि बघा गॅसवर कढई पण ठेवलेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने बघा मी भाजी बनवणार आहे बोंबलाची। तेल टाकलेलं आहे, तेल बघा चांगलं असं गरम झालेलं आहे। आता हे बोंबील आहेत ना पाण्यामधून चांगले नितळून घेतलेले आहेत आणि त्या तेलामध्ये टाकते। हे बघा तेलामध्ये चांगले बोंबील टाकलेले आहेत। आता त्याला चांगले असे तळून घेते मी, खरपूस चांगले लालसर भाजून घ्यायचे, म्हणजे असा वास येणार नाही, हिवळणपणा येणार नाही त्याला। बोंबील बघा चांगले असे लाल होत आहेत। बोंबील बघू शकता तुम्ही छान असे लाल झालेले आहेत। आता मी हे बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेते। बोंबील बघा काढून घेतलेले आहेत। आता हे तेल खूप आहे म्हणून मी हे तेल काढून घेते, जास्तच तेल होईल। आता बघा आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकते। 2 कांदे घेतलेले चांगले असे मीडियम साईजचे। कांदा पण चांगला असा भाजून घ्यायचा लालसर। कांदा भाजत असतानाच मी थोडासा कढीपत्ता टाकते बघा। मगाशी तेल खूप गरम होतं, अंगावर तेल उडलं असतं म्हणून मी गरम तेलामध्ये कढीपत्ता टाकला नाही। आता ह्याला छान असं परतून घेते। हे बघा बघू शकता कांदा छान असा फ्राय झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे। टोमॅटो पण मी थोडासाच टाकलेला आहे, म्हणजे अर्धाच टाकलेला आहे। मी लसूण काय टाकला नाही कारण आमच्या मसाल्यामध्ये लसूण असतो। टोमॅटो पण बघा चांगला असा फ्राय झालेला आहे। आता हळद मीठ आणि मसाला टाकते। हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, गरम मसाले वगैरे मी काही टाकणार नाही। आता याला छान असं परतून घेते। तुम्ही जेवढं जास्त परतताल चांगलं म्हणजे असं तेवढीच भाजी चवीला छान लागते। डाळ भाताबरोबर तर खूपच छान लागते, भाकरीबरोबर कांदा भाकरी आणि ही भाजी। हे बघा मस्त मध्ये आता याला परतून घेते। मसाला पण बघा चांगला परतलेला आहे। आता हे बोंबील टाकते तळलेले। तुम्ही कोकमही टाकू शकता, लिंबू टाकू शकता, पण आम्ही काही कोकम लिंबू वगैरे खात नाही। हे बघा आता मस्त मध्ये ह्याला हलवून घेते। बोंबील पण बघा छान असे परतलेले आहेत। आता हे पाणी टाकते। मसाल्याचं ताट आहे मगाशी घेतलेलं, थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, चटणी बनवणार आहे। हे बघा आता छान याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा पाणी टाकल्यावर पण चांगलं असं परतून घेतलेलं आहे। आता हे झाकण ठेवते मी, म्हणजे चांगले बोंबील असे शिजवून घेते। हे बघा बघू शकता तुम्ही मस्त मध्ये बोंबलाची चटणी झालेली आहे। चटणी म्हणजे मी असं काय वाटून केलेलं नाही आहे, आम्ही ह्याला चटणीच बोलतो। हे बघा आता हे कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं ह्याला परतून घेते। डाळ भाताबरोबर आहे ना खूप छान लागते, आणि गरम गरम भाकरी बरोबर तयार झाली आहे बघा मस्त मध्ये। गरम गरमच खायची, तेल थोडंसं जास्त टाकायचं, छान लागते। तर कशी वाटली मी बनवलेली तुम्हाला बोंबलाची चटणी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।